नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच समर्थ रामदास आणि कल्याण स्वामींची एक गोष्ट वाचनात आली, खूप छान बोध देणारी. आजच्या आनंदी कट्ट्यावर ती ऐकूया. श्रोते हो, सज्जनगडावर जी तळी आहेत ना, त्यांना जिवंत पाण्याचे झरे नाही आहेत. पावसाळ्यात साठलेलं पाणी वर्षभर वापरावं लागतं. अशा पाण्यामुळे कफ वाढू शकतो. गडावर येण्यापूर्वी समर्थांना कफाची व्यथा होतीच. वैद्यांनी जिवंत पाणी वापरण्याचा सल्ला दिला. सज्जनगडापासून सर्वात जवळचं जिवंत पाण्याचं स्थान म्हणजे उरमोडी नदी. गडाच्या पायथ्याला असलेल्या परळी गावापासून ही नदी 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. समर्थांसाठी रोज 2 हंडे पाणी आणण्याची जबाबदारी कल्याण स्वामींनी स्वीकारली. गुरुसेवेची उत्तम संधी मिळाल्यानं त्यांना आनंद झाला. 2 भले मोठे हंडे घेऊन कल्याण उरमोडी नदीवर जायला लागले आणि येताना भरलेल्या हंड्यांची कावड भरून रोज पाणी आणायला लागले. एक दिवस समर्थ गडांच्या तटावर उभं राहून किल्ल्याचं निरीक्षण करत असता कल्याण स्वामींना त्यांनी पाणी आणताना पाहिलं. कल्याणच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या. भुकेनं आणि उन्हानं चेहरा काळवंडलेला होता. कल्याणची काहीतरी न्याहारीची व्यवस्था केली पाहिजे, तरच त्याची प्रकृती उत्तम राहील असा विचार करून समर्थ कोठीवाल्यांकडे गेले. त्यांनी कोठीवाल्याला कल्याणांना रोज सकाळी 2 शेर हरभऱ्याची डाळ, अर्धा शेर गूळ आणि पावशेर साजूक तूप द्यायला सांगितलं. त्यानंतर त्यांनी कल्याणला बोलावून घेतलं आणि प्रकृती उत्तम राहण्यासाठी दिलेला शिधा न्याहारीसाठी वापरायला लावला. दुसऱ्या दिवसापासून कल्याण स्वामींना रोज शिधा सुरू झाला. पण त्यामुळे बाकीच्या शिष्यांच्या पोटात दुखायला लागलं. कसं असतं ना, माणसानं स्वतः जास्त खाल्लं तर त्याचं पोट दुखतंच, पण दुसऱ्याला भरपूर खायला मिळालेलं पाहून सुद्धा कधीकधी पोट दुखू शकतं. कल्याणांना जास्तीचा शिधा मंजूर झाला म्हणून सारे जण त्यांना डाळगप्पू म्हणायला लागले. आता हा डाळगप्पूच पहा, केवळ ढोर मेहनत आहे. भरमसाठ खायचं, गुरासारखं राबायचं, कधी जप करणं नाही, दासबोध वाचणं नाही. अशा दिनचर्येने त्याचं काही सार्थक होणार नाही. ही शिष्यांची चर्चा समर्थांच्या कानावर गेली. एक दिवस संध्याकाळी मठाच्या अंगणात शिष्यांशी गप्पा मारता मारता समर्थ म्हणाले, तुमच्यापैकी दासबोधाची सगळ्यात जास्त पारायणं कोणी केली आहेत? सगळे शिष्य एकाच वेळी गलका करून आपली पारायण संख्या सांगायला लागले. यात 51 पासून 1100 पारायणं पूर्ण करणाऱ्या शिष्यांपर्यंतचा सर्वांचा समावेश होता. ऐसा सद्गुरू पूर्णपणी पहिली चरण असलेली ओवी मला संपूर्ण आठवत नाहीये, तेव्हा ती ओवी कोण सांगू शकेल? ऐसा सद्गुरू पूर्णपणी पहिला चरण असलेली ओवी मला संपूर्ण आठवत नाहीये, तेव्हा ती ओवी कोण सांगू शकेल? समर्थांनी विचारलं. सारे शिष्य गडबडले. अगदी 1100 पारायण झालेले सुद्धा गप्प बसले. तेवढ्यात समर्थांनी कल्याणाला हाक मारली आणि तीच ओवी विचारली. कल्याण तात्काळ म्हणाले, स्वामीजी, ऐसा सद्गुरू पूर्णपणी तुटे भेदाची कळसणी, देहाविण लोटांगणे तया सद्गुरुसी. ही ओवी 7व्या दशकातल्या पहिल्या समासात 18वी आहे. कल्याण चुकला असेल म्हणून शिष्यांनी दासबोध काढून पाहिला. ओवी संपूर्ण बरोबर होती. समर्थांनी विचारलं, कल्याणा किती हजार पारायणं झाली तुझी? हात जोडून कल्याण म्हणाले, स्वामीजी, आपल्या कृपेनं एकच पारायण मनापासून घडलंय. बरं ते जाऊ दे, अलीकडे डाळगप्पू नावाचा कोणी साधक आलाय का आपल्याकडे? हा डाळगप्पू कोण? ह्यावर कल्याण म्हणाले, स्वामीजी, जीव शिव, माया ब्रह्म, सुख दुःख ही 2 दळं जो गप्प करून टाकतो आणि सदैव अद्वैत बोधात राहतो तो डाळगप्पू. मात्र ही व्यक्ती काही माझ्या बघण्यात आलेली नाही. कल्याण स्वामींच्या या उत्तरानं सारे शिष्य खजील झाले. आपली चूक त्यांच्या लक्षात आली. नंतर समर्थांनी अगदी खरमरीत शब्दात सर्वांची हजेरी घेतलीच. शिष्यांना सांगितलं, उगीच पारायण करत बसू नका. दासबोध हे तंत्र आहे, त्याचा मंत्र बनवू नका. शांतपणे वाचा, अर्थ समजून घ्या आणि तो आचरणात आणा. श्रोते हो,
समर्थांनी हा संदेश फक्त त्यांच्या शिष्यांनाच नाही दिलाय, हा संदेश तुम्हा आम्हा सगळ्या सर्वसामान्यांना सुद्धा दिलाय. दासबोध एक तंत्र आहे जगण्याचं, त्याचा आपण मंत्र करता कामा नये. दासबोधाची शिकवण समजून आचरणात आणायला हवी, म्हणजेच परिपूर्ण आयुष्याचा, समाधानाचा अनुभव आपल्या प्रत्येकाला येईल. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.